तुमचे ओठ काळे दिसतायत, खूप काळे दिसतायत किंवा थोडेसेच काळे दिसतायत आणि नॅचरली पिंक करायचेत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर हॅलो गाईज, मी अनुजा, वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. कसे आहात तुम्ही? आय होप मस्तच असणार. तर आज ना मी नॅचरली ओठ पिंक करण्याचा ना एक उपाय घेऊन आली आहे घरगुती. म्हणजे मला भरपूर जणांनी सांगितलंय पण आणि मी बघितलंय पण, म्हटलं चला ट्राय करायला काय हरकत आहे. हा एक एक्सपेरिमेंटच म्हणू शकतो, कारण मलाही माहिती नव्हतं की सक्सेस होतो किंवा नाही होत. मी पण जस्ट ट्राय केलं होतं की होईल नाही होईल तो पुढचा प्रश्न, पण चला म्हटलं ट्राय करूया. मग मी ते साखर घेतली होती वाटीमध्ये आणि लिंबू अर्धा घेतला होता आणि मध घेतलं होतं. बास, घरगुती उपाय आहे. एवढ्या 3 गोष्टी लागतात फक्त याच्यासाठी. तर मग वाटीमध्ये ना 1-2 चमचा मी साखर टाकून घेतली, त्याच्यामध्ये लिंबू पिळला आणि मध टाकलं. सगळं मिक्स करून घ्यायचं, भरपूर वेळ मिक्स करायचं त्याला. जोवर ती साखर विरघळत नाही ना तोवर ते मिक्स करत राहायचं. आणि तुम्ही आता माझे ओठ बघू शकता की म्हणजे ब्राऊन ओठ दिसत आहेत, ना पिंक ना डार्क, ब्राऊन दिसत आहेत. शेवटला एंडिंगला बघायचं एकदम पिंक होत आहेत, म्हणजे हा एक्सपेरिमेंट ना माझा सक्सेस झाला होता. जस्ट ऐकलं होतं मी आणि ट्राय करत होते. आणि नॅचरली पिंक ओठ ना कोणाला नको वाटतात, सगळ्यालाच वाटतं की माझे पिंक लिप्स असावे. त्याच्यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आलेली मी. आणि हा लिंबू ना जसा पिळला ना तसा तो परत उलटा करून घ्यायचा. म्हणजे टोपी कशी आपण सरळ असलेली उलटी करतो तसं या लिंबूला तसं करून घ्यायचं. वरचा भाग ना मध्ये घालायचा आणि मधला भाग वरती घ्यायचा आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं वाटीमध्ये. म्हणजे मध, साखर आणि लिंबाचा रस सगळं मिक्स करून घ्यायचं, जोवर ना साखर विरघळत नाही तोवर. आणि पिंक लिप्ससाठी ना लोक बाहेर ट्रीटमेंट घेतात, मग ते जर घरच्या घरी झालं तर कोण जाणार ट्रीटमेंट घ्यायला. आणि मिडल क्लास म्हणजे आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांचं कसं असतं की ट्रीटमेंट घ्यायला ना थोडंसं मागे पुढे बघतात, कारण नको वाटतं. कारण लिप्स किंवा कोणतीही ट्रीटमेंट असू द्या, 10,000च्या खाली ना कोणत्याच ट्रीटमेंटला म्हणजे कोणतीच ट्रीटमेंट करत नाहीत बाहेर. 10,000च्या खाली करतच नाहीत, 10,000च्या वरतीच पैसे लागतात. त्याच्यामुळे कोणी जातही नाही, आहे तसं राहू द्या म्हणतात. लिपस्टिक वगैरे लावून ओके, आणि नॅचरली जर पिंक लिप्स झाले ना तर खरंच कोणाला नाही आवडणार. तर म्हटलं चला आपण पण ट्राय करूया, कसं होतं कसं नाही ते तर तुम्हाला पुढे समजेलच. तर आता हे ना भरपूर वेळ मिक्स करत होते मी. आता ते कधी मिक्स होते मी त्याचीच वाट बघत होते, मिक्स करत होते. आणि म्हटलं चला आता ट्राय करूया, कारण साखर वगैरे ना विरघळली होती. पण तुम्हाला एंडिंगला रिझल्ट याचा खूप मस्त येणार आहे. म्हणजे तुम्हाला मला माझ्या स्वतःच्या डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता, तुम्हालाही बसणार नाहीये. आणि हे असं नाहीये की फक्त मुली लावू शकतात किंवा लेडीजच लावू शकतात, असं काहीच नाहीये. जेंट्स पण लावू शकतात आणि मुलंही लावू शकतात, कारण ज्याचे ओठ काळे आहेत किंवा डार्क आहेत ते कोणीही लावू शकतं. आणि बघा मी असं बनवलं होतं, लिंबाचा रस, मध आणि साखर, बास एवढंच आहे. साखर वगैरे विरघळवून घेणार आहे आणि मग ओठांवरती अप्लाय करणार आहे. तर सगळं मिक्स वगैरे करून घेतल्यानंतर मग आता मी ओठावरती नाही अप्लाय करायला चालू केलं होतं. साखर, मध आणि लिंबू, बास एवढं 3च गोष्टी. आणि जो लिंबू आहे ना तो उलटा केला होता, म्हणजे आपण टोपी कशी उलटी करतो तशा टाईपमध्ये लिंबूना असा उलटा केला होता. आणि तोच लिंबू मी ओठावरती नॉर्मली हलक्या हाताने घासत होते, जास्त जोर वगैरे काय लावत नव्हते. कारण लिप्स ही नाजूक गोष्ट आहे. लिप्स म्हणजे काय आपला पूर्ण फेसच नाजूक गोष्ट आहे, त्याच्यामुळे साखर ना विरघळवूनच घ्यावी लागते. कारण साखर जर ना अशी खरबड लागली आणि ओठांवरती जर ती घासली तर आपले ओठ चिरू शकतात, फाटू शकतात. त्याच्यामुळे ना सगळी साखर विरघळल्याशिवाय ना ते ओठांना अप्लाय करायचंच नाही. मग सगळी साखर विरघळली होती. मग मी म्हटलं चला लावून बघते. नॉर्मली हलक्या हाताने ना मी अप्लाय करत होते की कसं होतं कसं नाही, कसं होतं कसं नाही. ते म्हणजे शेवटपर्यंत मला वाटतच होतं की होतं का नाही, होतं का नाही. एवढं मेहनत करते तर खरी. घरामध्ये मध पण अवेलेबल होतं, साखर तर कोणाकडेही असते, आणि लिंबू पण आजच भाजीवाले आले होते, मग त्यांच्याकडनं आईने घेतला होता. मग म्हटलं चला अप्लाय करून बघूया. सगळं तर घरामध्ये आहे. भरपूर दिवसापासून चाललं होतं माझं हे की मला हे ट्राय करायचंय. आणि पिंक लिप्स नॅचरली पिंक ना एका ह्याच्यातच होत नाही. ट्रीटमेंट घ्यायला गेल्यानंतरही मला वाटते 3-4 वेळा जेव्हा ट्रीटमेंट घ्यायला जाईल तेव्हाच ते पिंक लिप्स ना एकदम नॅचरली पिंक होतात. मग याचं पण तसंच आहे. पहिल्या याच्यामध्येच ना रिझल्ट दिसत नाही असं नाही, दिसतो. म्हणजे तुम्ही हे 5-6 वेळा जर असं केलं ना, घरगुती उपाय आहे, याला काय टेन्शन नाही आहे किंवा काय त्रास नाही आहे किंवा पैसे लागत नाही.
नॉर्मली आहे घरच्या घरी, त्याच्यामुळे घरच्या घरी हे कोणीही करू शकतं आणि 5-6 वेळा केल्यानंतर तर नाही एकदम नॅचरली होऊन जाईल. तर मी ना भरपूर वेळ याला ना कमीत कमी 5 ते 6 मिनिट ना अप्लाय करायचं गोटांवरती, एकदम हलक्या हाताने, असं नाही की जोरात घासायचे किंवा काय, एकदम हलक्या हाताने ना त्याला अप्लाय करत होते मी, म्हणजे भरपूर वेळ अप्लाय करत होते. आता मलाच कंटाळा आला होता, पण म्हटलं रिझल्ट जर चांगला पाहिजे असेल तर अप्लाय करायला काहीच हरकत नाही. आणि हे 5 ते 6 वेळा अप्लाय केल्यानंतर हे 100% याचा रिझल्ट येणार. कारण पहिल्या ट्रायमध्येच ना याचा म्हणजे रिझल्ट खूप छान आला, म्हणजे एंडिंगपर्यंत पोहोचले. परत बॅग घेऊन ना स्टार्टिंगचा व्हिडिओ बघायचा, तेव्हाचे लिप्स बघायचे आणि एंडिंगचे बघायचे, 100% तुम्हाला फरक दिसणारच. कारण मी स्वतः शॉक होते की असं पण होऊ शकतं. मी फक्त ऐकलं होतं की होतं हे किंवा नाही होत, असे भरपूर फेक व्हिडिओ असतात की होतं म्हणतात पण ते नाही होत. तर तेच मी ट्राय करत होते की होतं का नाही. ते जोवर मी ते लिप्सवरती म्हणजे हे करत होते, लावत होते ना, तोवर मला वाटत होतं की होतं का नाही, म्हणजे भरपूर वेळ माझ्या मनात चालू होतं की हे खरंच होतं का नाही, एक्सपेरिमेंट माझं सक्सेस होतो का नाही. आणि मी ना सारखं बघत होते की खरंच झालंय का, पण मला काय समजतच नव्हतं. जेव्हा मी ते लिप्स पुसले वगैरे तेव्हा मला समजलं की हा बाबा झाले, नॉर्मल झाले, खूप नाही पण नॉर्मल झालं होतं. आणि जास्त महागातल्या ट्रीटमेंट घेण्याऐवजी घरगुती 20-30 रुपयाच्या गोष्टी यूज केल्याने फरक पडत असेल तर महागाच्या गोष्टीकडे कोणी पळणारच नाही. त्याच्यामुळे हे नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा आणि तुमचा रिझल्ट कसा येतो तोही मला नक्कीच सांगा. आणि मला ना थोडाफार फरक दिसतच होता की हा बाबा झाले, म्हणजे ते बघून ना खुशी होत होती की हा झाले, खरंच झाले. आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे असेच लाईफस्टाईल, कुकिंग, व्लॉगिंग सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. आणि बघा 5-6 मिनटं ना मी ओठांवरती म्हणजे ते लावल्यानंतर ना त्याला चांगलं म्हणजे स्वच्छ कपड्याने ना पुसून घेतलं. आणि ना मला स्वतःला खरंच फरक जाणवत होता. आता ते तुम्हाला समजेल कधी माहिती आहे का, जेव्हा तुम्ही आता एंडिंगला आलाय, तुम्ही परत स्टार्टिंगचा व्हिडिओ लावा आणि खरंच बघा तुम्ही, तेव्हा तुम्हाला समजेल की हा बाबा खरंच फरक पडलाय. आत्ता फर्स्ट टाईम आहे त्याच्यामुळे जास्त रिझल्ट काय एवढा दिसतं एवढं नाही, तुम्हाला समजतच असेल. आणि खरंच विश्वास बसत नसेल ना तर स्टार्टिंगचा व्हिडिओ लावा आणि एंडिंगपर्यंत परत या आणि बघा, म्हणजे तुम्हाला रिझल्ट समजेल. आणि याच्यावरती ना मध लावून घ्यायचं. एवढ्या वेळ लिंबू वगैरे घासला होता ना ओठांवरती, मग त्याच्यावरती ना मध लावून घ्यायचं, म्हणजे ओठांना काय व्हायला नको. कारण मध ना एकदम नॅचरली असतं आणि खूप मस्त असतं मध ओठांसाठी. त्याच्यामुळे ना मध लावून घ्यायचं आणि मध लावल्यानंतर मग थोड्या वेळ थांबले आणि त्याला मग मधला ना त्या पुसून घेतले. आणि बघा तुम्ही एकदम माझे लिप्स ना असे नॅचरली पिंक दिसत होते, म्हणजे डार्क पण नाही की एवढं लिपस्टिक लावल्यासारखे, पण बघा दिसत होते. फरक खरंच जाणवत होता. आणि बघा मध म्हणजे पुसून काढले मी आणि फिल्टर वगैरे काहीही लावलेलं नाही, त्याच्यामुळे मी चेहऱ्यासमोर हात फिरवते. आणि नंतर मग 2 तासानंतर पण मी बघितलं कॅमेरा चालू करून की खरंच झालेत का, तर खरंच एकदम म्हणजे असे नॉर्मली पिंक, लाईट पिंक, म्हणजे खूप छान जसे पाहिजे होते तसे दिसत होते. हे ना 5-6 वेळा ट्राय केलं ना तर नक्कीच याचा फरक पडतो. आणि मी का पुसून सारखी दाखवते, कारण तुम्हाला वाटेल मी लिपस्टिक लावली आहे, लाईट लिपस्टिक लावली आहे, मॅट लावली आहे, पण तसं काहीच नाही आहे. मी खूप हॅपी होते, कारण ना मला विश्वासच बसत नव्हता की माझे लिप्स खरंच नॅचरली पिंक दिसत आहेत. म्हणजे खरंच पिंक दिसत होते. माझे लिप्स ना ब्राऊन होते पण ते नॉर्मली लाईट पिंक दिसत होते. त्याच्यामुळे ना मी खूप हॅपी होते, कारण मला वाटलंच नव्हतं की खरंच पिंक होतील म्हणून, कारण मी एक एक्सपेरिमेंट म्हणून ट्राय केलं होतं पण तेच ना पिंक दिसत होते. मग म्हटलं अरे वा, खूप छान झालं. आणि फर्स्ट ट्रायमध्येच एवढे पिंक दिसत होते. 2-3 वेळा ट्राय केल्यानंतर तर ते नॅचरली पिंक होऊन जातील. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुमचे लिप्स पिंक झाले का नाही तेही मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.